तर मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानी यांनी पत्रकार परिषद घेतली। काही मागण्या त्यांनी मांडलेल्या आहेत। सातपुड्यात खंडणीसाठी बैठक झाली होती असा दावा दमानी यांनी केला। तर खंडणीतनं येणारा पैसा कराड हा मुंडेंना द्यायचा असा आरोपही त्यांनी केलाय। तसंच सुरेश धस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। बघूया। आणि मुख्यमंत्री आता आले, दोन ओळीचं बोलले की त्यांचा राजीनामा आला, तो त्याचा मी स्वीकार केलाय, तो गव्हर्नरकडे पाठवलाय। का मुख्यमंत्री म्हणून तुम्ही 2-2.5 महिने हे सगळा तमाशा बघत होतात? का तुम्ही त्याच्यावर भूमिका घेतली नाही? तुम्हाला संवेदना नाहीत? तुम्हाला परिवार नाहीत? त्या देशमुख कुटुंबाला किती यातना झाल्या या तुम्हाला कळल्या नाहीत? आणि सगळे जण येतात। आज तो ड्रामा चाललाय पूर्ण तिकडे त्या अधिवेशनाच्या बाहेर। सगळे जे पायऱ्यांवर उभे आहेत, याच्या पायऱ्यांवर जे उभे आहेत त्यांना माझा प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती जण लढले? अंबादास दानवेंना माझा प्रश्न आहे, तुम्ही जालन्यात होतात, बीडला जाऊन तुम्ही का नाही लढलात? तुम्ही विरोधी पक्षात आहात ना? सगळे जण नुसता आज ड्रामा करतायत, घोषणा देण्याचा ड्रामा करतायत। बास झालं, याला राजकारण नाही म्हणत, याला लोकशाही नाही म्हणत। काल शिल्लक राहिला नसेल, NDTVच्या का कोणत्या लेडी होत्या त्या अक्षरशः ओक्साबोक्शी रडत होत्या। आणि मला वाटतं कोणत्याही अँकरचं किंवा कोणताही जो प्रतिनिधी मीडियाचा, त्या सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा काल पाणावल्या असतील। आणि या पाणावलेल्या पाहिल्याला महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष कालच्या ह्या फोटोपासून मला वाटतं त्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी घेतली असावी आणि त्याच्यामुळं त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे।